छातीची ढाल करून आमच्या समोर उभा राहिला होता त्यांच्या वार झेलायला. आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावरती, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. जे आम्हाला डिवचलं जात होतं की तुमची मोदींच्या चेहऱ्यावरती खासदार निवडून आलेत, मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. काही थोडक्यात गेले. एक तरी इथली तर सीट चोरलीच. कुठे होते मोदी? आणि त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा भाजपचे 20 पेक्षा जास्त खासदार ते पण 9 झाले. आणि आज परत फोडाफोडी कशासाठी फोडताय? काय मिळवायचंय काय तुम्हाला? म्हणजे सत्ता पिपासू किती व्हायचं? सरदार वल्लभभाई पटेलांनी मराठवाड्यामध्ये पोलीस कारवाई केली, ती का केली होती? रजाकारांना घालवण्यासाठी आणि तो प्रांत आपल्या देशात आणण्यासाठी म्हणून पोलीस कारवाई केली होती. आणि यांनी काय केलं? 2-2.5 लाख सीमा सुरक्षा दल घुसवलं. कुठे घुसवलं? बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी निवडणूक आणि स्वतःचा पक्ष जिंकण्यासाठी देशाचं सुरक्षा दल तुम्ही वापरता. कोणालाच काय वाटत नाही. ममता बघा कशा लढतायत. काय होतंय? हारल्यानंतर किती देशामध्ये प्रतिक्रिया उमटली. 2.25-2.5 लाख फौज जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी वापरत असाल, स्वतःच्या पक्षासाठी वापरत असाल, तर मणिपूरमध्ये का नाही घुसवत? अजून 12 वर्ष होऊन गेली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजून का नाही घुसवली? चला उद्या घुसवा. शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देते. देशाचा हिताचा निर्णय घ्या ना तुम्ही. असं फोडून भामटेगिरी करण्यापेक्षा बोलवा ना आम्हाला. आम्ही तर पाकिस्तानी नाही होत ना. माझ्या घराण्याचा इतिहास आहे. तुमच्या असलं तर तुम्ही पण सांगा. असेल, मी कुठे नाही म्हणतोय. आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही आहोत. आम्ही सुद्धा देशप्रेमी आहोत. तुमच्या एवढेच किंवा तुमच्यापेक्षा जास्त, काकणभर जास्त आम्ही देशप्रेमी आहोत. आणि आज जे आपल्याला विरोध करतायत हे तेच आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांना विरोध केला. पण तेव्हा शिवसेना प्रमुखांची गरज होती त्यांना. माझ्या आजोबांना विरोध करणारे हे गोमूत्रधारी जे होते, त्या प्रवृत्त्या परत बोकाळलेल्या आहेत. हो, मी त्यांना गोमूत्रधारीच म्हणतो. हे हिंदुत्व नाहीये, हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणवाचं नाहीये. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि हिंदूंमध्ये, आणि आज मला खरंच एका गोष्टीचा अभिमान वाटला की येताना परत आपले ते सगळे तेजस्वी भगवे झेंडे मला दिसले. कारण मी मागेच सांगितले, मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा. छत्रपतींचा भगवा होय, वारकऱ्यांचा भगवा, हिंदूंचा भगवा, महाराष्ट्र, त्याच्यावरती दुसरं कोणतेही चित्र नकोय. आणि जो भगव्यामध्ये भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. त्याच्या रक्तामध्ये ही गद्दारांची, बेईमानीची, अवलादीचं, भेसळीचं रक्त आहे. भेसळयुक्त रक्त हे भगवा हातात घेऊ शकत नाही, घेता कामा नये. आज शिवसेना 60 वर्षाची झाल्यानंतर पुढे काय करणार? ज्या पद्धतीने आजच्या देशाचं राजकारण चालू आहे हे बघितल्यानंतर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास आता उडत चाललेला आहे. म्हणजे आज 2 कवींनी त्यांच्या कविता सादर केल्या. इंस्टाग्रामवरती आज मी एक कार्टून पाहिलं, ते पण सांगणार आहे. आणि एका